आजच्या सत्रात सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण काहीतरी खूप वेगळं करणार आहोत. हो, म्हणजे नेहमीसारखी फक्त चर्चा नाही. नाही, आज आपण थेट मैदानात उतरणार आहोत. म्हणजे मायक्रोसॉफ्ट लर्नची एक एक्सरसाइज आहे, त्यातून टेक्स्ट ॲनालिसिस काय असतं हे प्रत्यक्ष करून पाहणार आहोत. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे यासाठी AI किंवा टेक्नॉलॉजीमधलं काही माहिती असण्याची गरज नाही. अगदी. असं समजा की आपण एकत्र मिळून स्वयंपाकघरात काहीतरी नवीन पदार्थ बनवतोय. हां, बरोबर. मी स्क्रीनवर एक एक पायरी करून दाखवणार आहे. त्यामुळे असं वाटेल की आपण एकत्र बसूनच हे करतोय. आजची आपली मोहीम आहे की AI एखाद्या मजकुराकडे कसं बघतं. म्हणजे त्यामागचा अर्थ, भावना, महत्वाचे मुद्दे हे सगळं कसं शोधतं हे गूढ आपण उलगडणार आहोत. नक्कीच. टेक्स्ट ॲनालिसिस हा शब्द ऐकायला खूप मोठा वाटतो, पण खूपच. तो आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग आहे. म्हणजे आपण जे रिव्ह्यूज लिहितो, सोशल मीडियावर पोस्ट करतो, बातम्या वाचतो. अगदी त्या सगळ्यांमध्ये लपलेली माहिती बाहेर काढण्याचं काम AI पडद्यामागे करत असतं. आजचं आपलं साधन तर खूप सोपं आहे. चला तर मग कामाला लागूया. सगळ्यात आधी आपल्याला आपलं काय म्हणूया स्वयंपाकघर तयार करायचंय. 2 गोष्टी करायच्या आहेत. ठीक आहे. पहिली पायरी, आपल्याला काही साहित्य लागेल. मी स्क्रीनवर https://aka.ms/AI-text ही लिंक उघडली आहे. इथून एक text.zip नावाची फाईल डाउनलोड करायची आहे. घाबरायचं नाही, ही खूप लहानशी फाईल आहे. समजा ही एक जादूची पेटी आहे. आणि यात आपल्याला अभ्यास करण्यासाठी काही कागदपत्र म्हणजे डॉक्युमेंट्स दिली आहेत. बरोबर. मी ही फाईल डाउनलोड करून माझ्या डेस्कटॉपवर ठेवली आहे. आणि ही फाईल उघडल्यावर त्यात आपल्याला काही टेक्स्ट फाईल्स दिसतील. डॉक्युमेंट 1, डॉक्युमेंट 2 अशा. हो, हे आपले आजचे गिनी पिग्स आहेत. आता दुसरी आणि शेवटची तयारी, आपलं ॲप उघडणे. आपलं आजचं खेळण्याचं मैदान. अगदी. मी माझ्या ब्राउझरमध्ये https://aka.ms/textanalyzer ही वेबसाईट उघडतीये. हे बघा किती साधं आणि सोपं दिसतंय. आणि हेच याचं वैशिष्ट्य आहे की कोणतंही सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायची गरज नाही. फक्त 2 लिंक्स आणि आपण तयार. चला तर मग आपल्या पहिल्या प्रयोगाकडे वळूया. सेंटिमेंट ॲनालिसिस. नावच भारी आहे. हो ना. हे म्हणजे मशीनला माणसांच्या भावना, त्यांचं मन ओळखायला शिकवण्यासारखं आहे. बरोबर. म्हणजे लिहिलेला मजकूर सकारात्मक आहे की नकारात्मक? की तटस्थ म्हणजे न्यूट्रल आहे हे मशीन ओळखणार. जसं आपण मित्राचा मेसेज वाचून त्याचा मूळ ओळखतो ना, तसंच. फरक इतकाच की आपण कधीकधी चुकतो, मशीनला नियम शिकवलेले असतात. बरोबर. मी स्क्रीनवर ॲनालाइज सेंटिमेंट या पहिल्या पर्यायावर क्लिक करतेय. आता आपण डाउनलोड केलेल्या फाईल्सपैकी document1.txt ही फाईल इथे अपलोड करूया. आणि बघा, अरे वा, ॲपने क्षणात निकाल दिला की या डॉक्युमेंटमधला सेंटिमेंट पॉझिटिव्ह आहे. म्हणजे यात काहीतरी चांगलं लिहिलंय. हो. चला आता पटकन document2.txt सोबतही करून पाहूया. आणि याचा निकाल निगेटिव्ह आला. अच्छा. आणि आता तिसरी फाईल document3.txt याचा निकाल न्यूट्रल आलाय. म्हणजे आपलं ॲप बरोबर काम करते. विचार करा, हे किती उपयोगी आहे. समजा एखाद्या हॉटेल मालकाला हजारो ऑनलाईन रिव्ह्यूज मिळतात. हो. ते सगळे वाचत बसण्याऐवजी तो फक्त या टूलचा वापर करून एका क्षणात समजू शकतो की किती ग्राहक खुश आहेत आणि किती नाराज. खरंय. पण माझा एक प्रश्न आहे, हे काम करतं कसं? म्हणजे मशीनला भावना कशा कळतात? ते काही आपलं मन नाही वाचू शकत. उत्तम प्रश्न आहे. या ॲपमध्ये AFIN165 नावाची एक खूप सोपी पद्धत वापरली आहे. AFIN165. हो, ही एक प्रकारची डिक्शनरी आहे, ज्यात प्रत्येक शब्दाला गुण दिलेले आहेत. म्हणजे -5 पासून +5 पर्यंत. अच्छा. जसं की उत्तम, छान या शब्दांना सकारात्मक गुण असतील, समजा +4, आणि वाईट, खराब या शब्दांना नकारात्मक गुण, जसं की -3. आणि मग ॲप फक्त मजकुरातील सगळ्या शब्दांचे गुण एकत्र करतं, त्यांची बेरीज करतं. जर अंतिम बेरीज पॉझिटिव्ह आली तर निकाल पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आली तर निगेटिव्ह, आणि शून्याच्या जवळ असेल तर न्यूट्रल. अगदी बरोबर. थांबा, म्हणजे हे तर साधं गणित आहे. शब्दांना गुण द्या आणि बेरीज करा. पण यात एक धोका नाही का? कोणता? समजा मी लिहिलं, वाह काय उत्तम सेवा आहे तुमची, माझा पिझ्झा पूर्ण थंडगार आला. इथे उत्तम हा शब्द आहे, पण माझी भावना तर नकारात्मक आहे. याला आपण व्यंग म्हणतो. मग ॲपचं काय होईल? बरोबर मुद्दा पकडलाय. अगदी बरोबर. आणि इथेच
साध्या आणि प्रगत AI मधला फरक दिसतो हो ना. अगदी तसंच. आपण जे ॲप वापरतोय ते मुद्दाम सोपं ठेवलंय, मूळ संकल्पना कळावी म्हणून. ते व्यंग ओळखू शकत नाही. अच्छा. पण Google किंवा मायक्रोसॉफ्टच्या मोठ्या सिस्टम्स त्या फक्त शब्दांकडे नाही, तर संपूर्ण वाक्याची रचना, संदर्भ या सगळ्याचा विचार करतात. त्यामुळे त्या अशा परिस्थितीत गोंधळत नाहीत. वा, म्हणजे आत्ता कळलं आपण सध्या सायकल चालवायला शिकतोय, फॉर्म्युला 1 कार नाही. चला पुढच्या प्रयोगाकडे जाऊया. ठीक आहे. मशीनला आता मूळ तर कळलं, पण मजकुराचा मुख्य विषय काय आहे हे कसं ओळखणार? त्यासाठी आहे की फ्रेज एक्स्ट्रॅक्शन. म्हणजे महत्वाचे शब्द किंवा शब्दसमूह शोधून काढणे. हो, मी आता एक्स्ट्रॅक्ट की फ्रेजेस या दुसऱ्या टाईलवर क्लिक करतेय आणि पुन्हा आपली document1.txt ही फाईल अपलोड करतेय. आता हे ॲप त्या डॉक्युमेंटमधून असे शब्द शोधेल जे त्या मजकुराचा गाभा सांगतात. जसं आपण हायलायटरने महत्वाचे शब्द अधोरेखित करतो तसं. अगदी हे बघा, स्क्रीनवर एक मोठी यादी चालली आहे. या ॲपने या डॉक्युमेंटमधले सगळे महत्वाचे शब्द आणि शब्दसमूह बाजूला काढून दिले आहेत. यावरून आपल्याला लगेच कळतंय की हा लेख कशाबद्दल आहे. बाकीच्या 2 डॉक्युमेंटसाठीही हे करून पाहूया. बघा, प्रत्येक डॉक्युमेंटनुसार महत्वाचे शब्द बदलत आहेत. आणि यामागचं तंत्रही खूप रंजक आहे. हे साधन प्रामुख्याने 2 गोष्टींवर लक्ष ठेवतं. एक म्हणजे कोणता शब्द किती वेळा आला आहे. वर्ड फ्रिक्वेन्सी. हो. आणि दुसरं त्या शब्दाचं व्याकरण काय आहे, म्हणजे तो नाम आहे की विशेषण. सामान्यतः नामं आणि विशेषणं हे वाक्याचा विषय सांगतात. म्हणजे हे ॲप एका हुशार विद्यार्थ्यासारखं हायलायटरचं काम करतंय. बरोबर. पण विचार करा, हायलायटर फक्त शब्द अधोरेखित करतो. तो हे नाही सांगत की दिल्ली हे ठिकाण आहे की पंतप्रधान ही व्यक्ती. बरोबर. हा फरक ओळखणं ही पुढची पायरी आहे. आणि म्हणूनच आपल्याला तिसऱ्या टूलची गरज आहे. चला तर मग त्या तिसऱ्या टूलकडे वळूया. नेम्ड एंटिटी रेकग्निशन. NER. हो, NER. म्हणजे नावासारख्या विशिष्ट गोष्टी ओळखणे. समजा एका बातमीत पंतप्रधान दिल्लीला गेले असं लिहिलं असेल, तर यातली व्यक्ती पंतप्रधान आणि ठिकाण दिल्ली हे ओळखण्याचं काम हे टूल करतं. बरोबर. मी आता एक्स्ट्रॅक्ट नेम्ड एंटिटीज या तिसऱ्या पर्यायावर क्लिक करते आणि चला आपली परिचित document1.txt अपलोड करून बघूया. आता ॲप मजकुरातून फक्त शब्द नाही, तर त्या शब्दाचा प्रकार काय आहे हे ओळखण्याचा प्रयत्न करेल. वाह, स्क्रीनवर बघा, याने लेखात आलेल्या लोकांची नावं, ठिकाणं, सगळ्या गोष्टी अचूक ओळखून वेगळ्या काढल्या आहेत. आणि त्यांचं वर्गीकरणही केलं आहे. पर्सन, लोकेशन असं. हो, किती व्यवस्थित काम आहे. पण हे कसं शक्य आहे? ह्या सोप्या ॲपमध्ये प्रामुख्याने पॅटर्न मॅचिंग आणि डिक्शनरीचा वापर होतो. त्याच्याकडे एक मोठी यादी असते, एक शब्दकोश. अच्छा. ज्या जगातल्या सामान्य व्यक्ती, ठिकाणं यांची नावं साठवलेली असतात. ते फक्त मजकुरातील शब्द आणि त्याच्या यादीतील शब्द ताडून पाहतं. म्हणजे हे तर लहानपणीच्या जोड्या लावासारखं झालं. हा, तसंच काहीसं. पण इथेही मला एक शंका आहे. समजा वाक्यात ॲपल हा शब्द आला, तर ते खाण्याचं फळ आहे की टेक्नॉलॉजी कंपनी हे कसं ठरणार? किंवा मुंबई हे ठिकाण आहे, पण मुंबई इंडियन्स ही एक टीम आहे. पुन्हा एकदा उत्तम मुद्दा. तुम्ही एकदम पुढच्या पातळीवर विचार करताय. नाही म्हणजे. आणि ते खूप चांगलं आहे. तुम्ही बरोबर आहात. साध्या सिस्टीम्स इथे गोंधळतात. पण प्रगत NER सिस्टीम्स फक्त शब्द नाही, तर वाक्याचा संदर्भ म्हणजे कॉन्टेक्स्ट पाहतात. संदर्भ. हो. मी ॲपल खाल्ले या वाक्यात खाल्ले या क्रियापदामुळे AI ओळखतं की इथे फळांबद्दल बोललं जातंय. आणि मी ॲपलचा नवीन फोन घेतला, इथे फोन या शब्दामुळे ते कंपनीचा अंदाज लावतं. कमाल आहे. म्हणजे AI फक्त शब्दकोश नाही, तर व्याकरण आणि सामान्य ज्ञान पण वापरतं. चला, आता शेवटच्या आणि माझ्या मते सगळ्यात कामाच्या प्रकाराकडे येऊया. टेक्स्ट समरायझेशन. हो. विचार करा की आपल्याकडे मोठा लेख वाचायला अजिबात वेळ नाहीये. अशा वेळी काय करणार? त्यासाठीच आहे टेक्स्ट समरायझेशन. ही आजच्या धावपळीच्या जगातली एक अत्यंत गरजेची टेक्नॉलॉजी आहे. अगदी बरोबर. चला, समराइज टेक्स्ट या शेवटच्या टाईलवर क्लिक करूया आणि आपली लाडकी document1.txt अपलोड करूया. पाहूया काय होतं. हां, आणि हे बघा, एका मोठ्या परिच्छेदाचा फक्त 2-3 ओळींत सुटसुटीत सारांश तयार झालाय. किती वेळ वाचला? नक्कीच. या मागचं गुपित म्हणजे टेक्स्ट रँक नावाचा एक अल्गोरिदम. टेक्स्ट रँक. हो. हा अल्गोरिदम मजकुरातील प्रत्येक वाक्याला त्याच्या महत्त्वाप्रमाणे गुण देतो. हे म्हणजे वाक्यांची एक लोकप्रियता स्पर्धा भरवण्यासारखं आहे.
काय कल्पना आहे. ज्या वाक्यात जास्त महत्वाचे शब्द असतात किंवा जे वाक्य इतर महत्वाच्या वाक्यांशी जास्त संबंधित असतं त्या वाक्याला जास्त वोट्स मिळतात. आणि मग ज्या वाक्यांना सर्वाधिक गुण मिळतात ती निवडून सारांश तयार केला जातो. वा. अगदी तसंच. म्हणजे हे ॲप खरं तर मजकूर समजतं नाहीये, तर फक्त त्यातली सगळ्यात महत्वाची VIP वाक्य कोणती आहेत हे गणिताने शोधून काढतंय. बरोबर. ते आपल्यासाठी सगळ्यात जास्त माहितीपूर्ण वाक्य निवडून देतं. तर आज आपण काय काय केलं याचा एकदा आढावा घेऊया. आपण एका साध्या ब्राउझर आधारित ॲपचा वापर करून मजकुरातील भावना ओळखल्या, महत्वाचे शब्द शोधले, व्यक्ती ठिकाणं ओळखली आणि मोठ्या लेखाचा छोटा सारांशही बनवला. AIच्या जगात डोकावून पाहण्याचा हा किती सोपा मार्ग होता. हो. आणि हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की आज आपण जे पाहिलं ते फक्त एक प्रात्यक्षिक होतं. संकल्पना समजण्यासाठी हे उत्तम आहे. पण खऱ्या जगात जिथे लाखो डॉक्युमेंटचं विश्लेषण करायचं असतं तिथे मायक्रोसॉफ्ट फाउंड्रीसारखे मोठे क्लाउड प्लॅटफॉर्म्स आणि ॲझ्युर लँग्वेजसारख्या विशेष सेवा वापरल्या जातात. म्हणजे आज आपण जो पाहिला तो फक्त ट्रेलर होता. पूर्ण चित्रपट यापेक्षा खूप मोठा आणि प्रभावी आहे. अगदी बरोबर. आज आपण सायकल चालवायला शिकलो, पण व्यावसायिक रेसर फॉर्म्युला 1 कार चालवतात. दोन्हीत फरक आहे, पण मूळ तत्व तेच आहे. तर आजचं हे प्रात्यक्षिक सत्र इथेच संपलं. आशा आहे की AI कसं काम करतं याची एक मजेशीर ओळख झाली असेल. जाता जाता एक विचार. आपण पाहिलं की मशीन मजकूर समजू शकते. पण ते खरंच समजतं का? की फक्त शब्दांचे आणि वाक्यांचे पॅटर्न ओळखतं? आपण पाहिलं की ते गुणांची बेरीज करतं, शब्दकोशाशी तुलना करतं, वाक्यांना रँक देतं. यात समज कुठे आहे? विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आणि याचा आपल्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होत असेल? जेव्हा न्यूज ॲप्स आपल्याला एखादी बातमीचा सारांश देतात तेव्हा ते आपल्याला सर्वात लोकप्रिय वाक्य दाखवत असतात. पण मग त्या बातमीतली एखादी कमी महत्वाची पण मार्मिक ओळ आपल्यापर्यंत पोचतच नाही. खरंय. म्हणजे कार्यक्षमता मिळवताना आपण काहीतरी महत्वाचं गमावत तर नाही ना? यावर नक्की विचार करायला हवा.